नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मिस्टर मार्केटला गेले होते आणि छान मुशी घेऊन आलेत. तर मुशी मस्त एकदम फ्रेश होती, कापून वगैरे घेऊन आले होते. तर स्वच्छ धुवून घेतली मी आधी आणि त्यानंतर आतमध्ये हळद, मीठ, मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकून छान मॅरिनेट करून एका साईडला ठेवून घेतलं. मुशी म्हणजे मटणच म्हणा, फक्त ते मासा असतो तो शार्क मासा, म्हणजे छोटा शार्क मासा. त्यामुळे तो शिजायला जास्त वेळ लागत नाही. 1-2 मिनटात तो शिजून येतो. तर मस्त छान एका साईडला आपण मॅरिनेट करून ठेवल्यानंतर कढईमध्ये तेल टाकल्याने तेल गरम झालं की थोडासा आपण फोडणीला कांदा आणि टोमॅटो वापरणार आहोत. कांदा आणि टोमॅटो चांगला लालसर झाला की त्यामध्ये थोडेसे आलं लसूण टाकायची आहे आणि आलं लसूण चांगली भाजून घ्यायची आहे आणि फोडणीला इथे आपण थोडासा परत मसाला टाकून घेणार आहोत. तर फोडणीला मसाला यासाठी टाकतो की मसाला छान भाजून पण येतो आणि टेस्टही छान लागते. मसाला छान भाजून घेतला की त्यामध्ये जे एका साईडला आपण मुशी मॅरिनेट करून ठेवली आहे ती वर टाकून घ्यायची. मुशीमध्ये 2 बोंबील पण टाकून घेतलेत. मच्छीवाल्याने ॲक्च्युली दिले होते वाटतं, ते वरून टाकले होते. तर मग काय 2 बोंबीलचं काय करणार, सो त्याच्यामध्येच मी ॲड केलेत. तर ही मस्त परतून घेतली आणि बघा आता ते तुम्हाला दिसेलच, 1 मिनटात ती मुशी छान शिजून येते. आणि आता आतमध्ये वाटण टाकणार आहोत. खोबऱ्याचं वाटण आहे, जे मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊनही बघू शकता. तर वाटण मस्त मिक्सरला लावून घेतलं आहे कोथिंबीर टाकून आणि त्यानंतर आता आतमध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे. अर्धं शिजलं की आपली मुशी त्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे आणि वाटण टाकून घेतल्यानंतर चांगलं परतवून घ्या. फक्त एवढं लक्षात घ्या की मुशी ना तुटली नाही पाहिजे ती, कारण ती विरघळून जाते. जास्त शिजायला मुशीला ॲक्च्युली वेळ लागतच नाही. हे आता आपल्याला कालवण बनवायचं आहे, ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं 2 मिनटं 1 ते 2 मिनटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. हे चांगलं परतून 1 ते 2 मिनटं उकळवून घ्यायचे. त्याच्यापेक्षा जास्त नाही उकळवायचं आहे, नाहीतर मुशी पूर्ण विरघळून जाते, पूर्ण बेचव होते. तर मस्त पाणी हवं तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जास्त थिक पाहिजे तुम्हाला तर थोडंच पाणी ॲड करा आणि कालवण भातासोबत वगैरे पाहिजे तर थोडं अजून एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकता. तर आतमध्ये मीठ टाकले, 3-4 कोकम टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त उकळ आली ना की खूप छान टेस्टी लागतो. आंबटपणा येतो, तिखट आंबट खूप छान होते ही मुशी. एकदा नक्की ट्राय करून बघा. मालवणी स्टाईलमध्ये बनवली आहे. तर कशी झाली आहे कमेंट करून सांगा. बेल आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा किती छान कलर आला आहे त्याला. कोथिंबीर टाकून सर्व करा. चपातीसोबत मुलांना खूप आवडते, भाकरीसोबतही टेस्टी लागते. मुशीमध्ये जास्त काटे नसतात, एकच काटा असतो, त्यामुळे मुलांना इझिली खायलाही बरं पडतं आणि कंटाळत नाही ॲक्च्युली खायला मुलं मुशी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आज मी टेस्ट करून बघितली आहे आणि खरंच खूप अप्रतिम चव झाली आहे. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.